सुरुवात कशापासून करणार आहोत? बिझनेस इंट्रोडक्शन म्हणजे काय? तर आपल्याला जे बघायचंय की बाबा मला अकाउंटिंग करायचंय, तर मुळात बिझनेस कुठून सुरू होतो तेच कळत नाही. बिझनेस सुरू कसायचा ते कळत नाही. तर आपण आज जे बघणार आहोत की पहिल्यांदा बिझनेस म्हणजे काय, बिझनेस सुरू कसा करायचा, त्यासाठी कुठले रजिस्ट्रेशन लागतात, देन आपण अकाउंटिंग, जीएसटी अशा लागणाऱ्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू करत जाणार आहोत. फाईन. सो सगळ्यात पहिला आपण घेणार आहोत ते म्हणजे बिझनेस इंट्रोडक्शन. आता बिझनेस इंट्रोडक्शन म्हणजे काय? सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत की व्हॉट इज बिझनेस. ओके, आपण पुढे बघणार आहोत व्हॉट इज बिझनेस. बिझनेस म्हणजे काय? सो बिझनेस इज अन ऍक्टिव्हिटी टू डील विथ बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर म्युच्युअल गेन और प्रॉफिट. बिझनेस म्हणजे काय? तर आपण परचेसिंग करतो, सेलिंग करतो. काय करतो आपण? गुड्स विकू, सर्व्हिसेस विकू, आणि आपला मोटिव्ह काय असतो बिझनेस करण्याचा? प्रॉफिट. प्रत्येकाचाच बिझनेसची सुरुवात, कोणालाही बिझनेस सुरू करायचा आहे, मग तो व्यक्ती कसा बिझनेस सुरू करणार? कितीतरी लोकांना असं असतं की बिझनेस सुरू करायचा आहे असं मनात वाटतं, पण करू का नको ही भीती असते. कारण का त्याला बिझनेस सुरू कसा करायचा, त्यासाठी काय गोष्टी लागतात हेच माहिती नसतं. तर सगळ्यात मेन फॅक्टर काय की मला बिझनेस सुरू करायचा आहे का? सो जर मला बिझनेस सुरू करायचा आहे तर आधी मला बिझनेस ही ऍक्टिव्हिटी काय आहे? प्रत्येकाला एकच वाटतं मी व्यवसाय सुरू करतो, मला हा प्रॉफिट मिळेल, तो प्रॉफिट मिळेल. ऑबिव्हियस कोणालाही, अगदी मलाही व्यवसाय करायचा आहे, म्हणजे माझ्या डोक्यात काय असतं? मला नफा कमवायचा, मला प्रॉफिट कमवायचा आहे, हेच माझ्या डोक्यामध्ये अगदी स्पेसिफिकली असतं. कोणालाही अगदी तुमच्यापैकी कोणालाही मी विचारलं की तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तर का सुरू करायचा आहे? ओके, काही जणांचं उत्तर असेल मला नोकरी नाही करायची म्हणून, पण मोस्ट रिझन जे बिझनेसचं आहे की मला त्यातनं प्रॉफिट गेन काहीतरी मला कमवायचंय त्या बिझनेसमधून. सो ही एक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. आणि मग बिझनेस आपण कशाचा करू शकतो? इधर मी गुड्स विकू शकते किंवा सर्व्हिस. ओके, सगळ्यात पहिले मी व्यवसाय कशाचा करायचा? इधर मी गुड्स विकू शकते किंवा मी सर्व्हिस देऊ शकते, त्यातनं मी बिझनेस करू शकते, ज्यातनं माझा मोटिव्ह काय? गुड्स किंवा सर्व्हिस विकून माझा मोटिव्ह काय बिझनेस करण्याचा? तर मला काय मिळाला पाहिजे? प्रॉफिट. फॉर एक्झाम्पल काय? मी 20,000चं मटेरियल परचेस केलं, ते मटेरियल मी 30,000ला विकलं की मला प्रॉफिट किती राहिला? 10,000. प्रत्येकाचा बिझनेस करण्याचा मोटिव्ह काय? तर प्रॉफिट. नाव आता मला बिझनेस करायचा आहे, प्रॉफिट कमवायचा आहे, तर मी बिझनेस कुठल्या काय स्वरूपात करू? म्हणजे काय ऍक्टिव्हिटी, म्हणजे बिझनेसचं माझं ऑर्गनायझेशन काय असेल? मी प्रोप्रायटरशिप मध्ये करू का? माझ्या एकट्याचा व्यवसाय सुरू करू का मी मित्राला मैत्रिणीला कोणातरी पार्टनर म्हणून घेऊ, का मी कंपनी स्थापन करू? हे ठरवणं आणखीन एक क्रुशियल टास्क आहे की मला व्यवसाय सुरू करायचा आहे. ओके, पण हे ठरवणं सोपं नाही. तर हे ठरवायचं म्हणलं की अनेक फॅक्टर अवलंबून असतात. सगळ्यात पहिले तुम्हाला हे ठरवता आलं पाहिजे की मी प्रोप्रायटरशिप मध्ये जाऊ का, मी पार्टनरशिप करू का? नाही, पार्टनरशिप नको. मग माझं आणि त्याचं उद्या भांडण झालं तर ती पार्टनरशिप टिकणार आहे का? कितीतरी पार्टनरशिप तुटतात, तर ते माहिती नसल्यामुळे तुटतात. एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट विचारपूर्वक केली आणि आपल्याला ती का करतो हे आधीपासून माहिती असेल. लक्षात घ्या, दोन मित्र एकत्र आले, चला आपण हा व्यवसाय करू, मला पटलं तुला पटलं, करायला लागलो, पण व्हिजन क्लिअर नाहीये. आपण दोघं मिळून व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याचे प्रोज अँड कॉन्स काय असतील, म्हणजे त्याचे दूरगामी परिणाम काय असतील हेच माहिती नाहीये. लक्षात घ्या, त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला माहिती पाहिजेत. की मी एखादा व्यवसाय करतेय आणि मी पार्टनरशिप मध्ये करतेय, तर समोरच्या व्यक्तीसोबत माझं मी एकत्र काम करू शकते का? लक्षात घ्या, फ्रेंडशिप इज अदर टाईप, पण मला व्यवसाय करायचा आहे, ज्या व्यक्तीबरोबर मला व्यवसाय करायचा आहे त्यासाठी ती व्यक्ती योग्य आहे का? मुळात आपण व्यवसायासाठी योग्य आहोत का? ह्या दोन्ही गोष्टी बघायला पाहिजे. सो सगळं डिसाइड करून सगळं बघून झाल्यावर आपल्याला ठरवता येतं की मी प्रोप्रायटरशिप मध्ये व्यवसाय करू, मी पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करू, का मी LLP करू, का मी कंपनी करू. ओके, सो हे फॉर्म ठरवणं महत्वाचं आहे. करेक्ट फॉर्म जर तुम्ही ठरवलं, जर तुम्ही चॉईस व्यवस्थित केलात, तुम्ही करेक्ट फॉर्म ठरवलं, तर तुमचे प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस हे व्यवस्थित असतात, चांगले प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस असतात. सो तुम्हाला काय करायचंय?
मुळात म्हणजे व्यवसाय मला करायचा आहे का, माझा व्यवसाय करण्याचा उद्देश काय, मला प्रॉफिट मिळायला पाहिजे. दुसरं काय, मी व्यवसाय कशा प्रकारे करावा, मी सोल प्रोप्रायटरशिप म्हणून व्यवसाय करू का पार्टनरशिप म्हणून मी व्यवसाय करू का LLP फॉर्म करू का मी कंपनी स्थापन करू. सो हे मला ठरवता आलं पाहिजे. ओके, सो आपले बिझनेस फॉर्म्स काय काय, कुठल्या फॉर्म मध्ये मी व्यवसाय करू, प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, कंपनीच्या अंडर, कंपनी ही MCA च्या अंडर रजिस्टर होते, मग मी 1% कंपनी म्हणून करू, पब्लिक लिमिटेड म्हणून करू, प्रायव्हेट लिमिटेड म्हणून करू का LLP म्हणून करू. सो हे आपल्याला ठरवायचं. आता मी हे कशाच्या बेसिस वरती ठरवायचे, इथपर्यंत मला तुम्हाला कळलं असेल. सगळ्यात मी आता तुम्हाला काय सांगितलं, मला व्यवसाय करायचा आहे, माझ्या डोळ्यासमोर काय की मला व्यवसाय करायचा आहे, का करायचा आहे, प्रॉफिट कमवण्यासाठी. दुसरं, मला व्यवसाय करायचा आहे, प्रॉफिट कमवण्यासाठी करायचा आहे, कुठल्या फॉर्म मध्ये करायचा आहे, प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, LLP, कंपनी, यापैकी मी कुठला फॉर्म चूज करायचा. आता कुठला फॉर्म चूज करायचा आहे मला ह्यापैकी, हे ठरवण्यासाठी मला बिझनेसचे फॅक्टर्स लक्षात घेतले पाहिजेत. तर मला हे ठरवणं सोपं जाणार आहे की मी कुठल्या फॉर्म मध्ये व्यवसाय सुरू करू शकते. लक्षात घ्या, मला वाटलं मला व्यवसाय सुरू करायचा आहे, मी नाव ठरवलं, मी हे करेन, मी ते करेन, कागदार 4 गोष्टी मांडल्या, मी उद्या जाऊन शॉपॅक काढून टाकलं, बँकेत अकाउंट ओपन केलं, चला माझा व्यवसाय मी सुरू करते. अनेक व्यवसाय विचार न करता केलेले हे बंद पडतात. लक्षात घ्या, आपल्याला बेस समजून घेतला पाहिजे. कळतं ना मी काय म्हणते, आपला बेस समजून घेतला पाहिजे की मला प्रोप्रायटरशिप व्यवसाय करायचा आहे, पार्टनरशिप करायचं, म्हणजे गरज काय, आणि ती गरज मी कुठल्या स्वरूपात, कुठल्या फॉर्म मध्ये मी व्यवसाय सुरू करू असं मला वाटतंय, त्यासाठी मला कशाचा अभ्यास पाहिजे, ह्या फॅक्टर्सचा अभ्यास पाहिजे. मग फॅक्टर्सचा अभ्यास काय, सगळ्यात महत्वाचा फॅक्टर कुठल्या स्वरूपात व्यवसाय करायचा आहे हे जर मला ठरवायचंय, तर सगळ्यात महत्वाचा माझा पहिला फॅक्टर येतो तो म्हणजे नेचर ऑफ बिझनेस. नेचर ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी, माझ्या बिझनेस ऍक्टिव्हिटीवरती ठरणार आहे की मी प्रोप्रायटरशिप करू, मी पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करू, मी LLP करू का मी कंपनी फॉर्म करू. ओके, ठीक आहे. सगळ्यात पहिलं, आय रिपीट, सगळ्यात पहिलं मला व्यवसाय करायचा आहे हे मी ठरवलंय, किंवा एखादी व्यक्ती व्यवसाय करतो तर तो पार्टनरशिपच का करतो, तो LLPच का करतो, आणि मला लॉंग टर्म व्यवसाय माझा जर चालावा असं वाटत असेल तर मला काय करणं गरजेचं आहे, करेक्ट फॉर्म चूज करणं गरजेचं आहे. आणि करेक्ट फॉर्म चूज करणं हे कशावर डिपेंड आहे, तर या फॅक्टर्स वरती डिपेंड आहे. ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना कळतंय. इफ यू वॉन्ट टू से समथिंग तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. सो तुम्हाला करेक्ट फॉर्म चूज करायचा. आता नेचर ऑफ बिझनेस, पहिली ऍक्टिव्हिटी जी आहे ती नेचर ऑफ बिझनेस. मला करेक्ट फॉर्म चूज करण्यासाठी नेचर ऑफ बिझनेस खूप महत्वाचा फॅक्टर आहे. बघा कशावरनं, जर मला स्मॉल एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा प्रोफेशन सुरू करायचंय तर मला सोल प्रोप्रायटरशिप सुटेबल आहे. ऑब्वियस, मला ब्युटी पार्लर टाकायचंय तर अगदी कंपनी फॉर्म करायची आवश्यकता आहे का, मला घरापासून सुरुवात करायची, मग मी एवढा खर्च करायचा का कंपनी सुरू करायला, हा मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. ओके, सो आपल्याला काय करायचंय, मला छोटा व्यवसाय करायचा आहे तर माझ्यासाठी सुटेबल काय, जसं की पार्लर आहे, लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे, टेलरिंग आहे, स्मॉल ट्रेडिंग आहे, एखादा घरगुती क्लास घ्यायचा आहे मला. सो मला अगदी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी काढण्याची आवश्यकता आहे का, तर नाही. सगळ्यात पहिलं माझं नेचर ऑफ बिझनेस काय आहे त्यानुसार मी काय ठरवेन, मला कुठल्या प्रकारचा फॉर्म चूज करायचा आहे. सर माझा छोटा नेचर ऑफ व्यवसाय असेल तर माझ्यासाठी सुटेबल काय, सोल प्रोप्रायटरशिप, जिथे मला फंड्स आणि स्किल्सची जरूरत आहे. फंड्स, माझ्या एकटीचे फंड पुरेसे नाहीये, माझी व्यवसायाची ऍक्टिव्हिटी अगदी छोटी नाहीये, थोडी मोठी आहे, जिथे मला वर्क डिव्हिजन पण गरजेची आहे आणि मला फंड्सची पण गरजेची आहे. लक्षात घ्या, छोटे व्यवसाय मी एकटी हँडल करू शकणार आहे, पण एखाद्या व्यवसायाचा स्कोप वाढला तर मात्र मला काय करावं लागणार आहे,
मला कुणाला तरी घेऊन माझा व्यवसाय करणं जास्ती सुटेबल होणार आहे. जसं की सीए फर्म्स म्हणतो आपण, कन्सल्टंट्स म्हणतो आपण. ओके, सीए फर्म्स का म्हणतो? कारण अंडर वन रूफ अनेक प्रकारची कामं सीए फर्म्स मध्ये चालतात आणि प्रत्येक व्यक्तीचं स्किल असतं. सो ते 3-4 लोक एकत्र मिळून ती फर्म स्थापन करतात आणि वर्कची काय करतात, डिव्हिजन, आणि फंडही मिळतो, शिवाय आपले पैसेही वाचतात. इव्हन डॉक्टर, आजकाल डॉक्टर पण पार्टनरशिप फर्म मध्ये त्यांचे दवाखाने सुरू करतात. फॉर एक्झाम्पल, वेगवेगळे जे स्पेशालिस्ट असतात ते एकत्र येतात, म्हणजे अंडर वन रूफ मला मेडिसिन पण मिळेल, मला ऑर्थो पण मिळेल, मला अंडर वन रूफ हार्टचा डॉक्टर असतील, स्किनचे डॉक्टर असतील. जर तसं मला एका ठिकाणी दवाखाना मिळाला, तिथे लॅब पण आहे, तर ते मला सोयीस्कर जातं दाखवायला, की एकाच ठिकाणी मला 2 डॉक्टरांना दाखवायचं. ओके, सो आजकाल डॉक्टर पण हे प्रिफर करतात की पार्टनरशिप मध्ये चालू करू का. आता प्रत्येकाचं स्किल कसं आहे, डिफरंट आहे, आणि आता प्रत्येक जण वेगळा दवाखाना काढेल, त्यासाठी वेगळं रिसेप्शनिस्ट ठेवेल, साफसफाईचा खर्च वेगळा देईल, सगळंच वेगळं. आणि शिवाय एकाच व्यक्तीला जर 2 वेगळ्या प्रकारचे आजार असतील तर तो म्हणेल माझ्याकडे हीच ट्रीटमेंट होईल, ह्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही दुसरीकडे जा. तर हे त्या पेशंटसाठी पण हेक्टिक होतं. जर अशा प्रकारे पार्टनरशिप करून वेगवेगळ्या स्किलच्या डॉक्टरांनी एकाच ठिकाणी जागा घेतली आणि तिथे केबिन्स तयार केले, तर त्यांच्यासाठी हे सुटेबल जातं. तर जिथे डिफरंट स्किल्सची गरज आहे, जिथे एखादा व्यक्ती हवा अशी गरज आहे आणि तेवढंच फंडिंग पण एकच गरज आहे, अशा ठिकाणी लोक कशाला प्रिफर करतात, पार्टनरशिप किंवा LLP ला प्रिफर करतात. नाव, जिथे मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी आहे जी मोठ्या प्रमाणात आहे, जिथे फंड्स मोठे लागत आहेत, ओके, आणि मोठी ऍक्टिव्हिटी असेल तर माझ्यासाठी सुटेबल काय असतं, कंपनीज. जसं स्टोर चेन्स आहेत, मल्टिपल शॉप्स आहेत, सुपर बाजार्स आहेत, इंजिनिअरिंगचे मोठी इंजिनिअरिंग कंपनी आहेत, अशा लोक काय प्रिफर करतात, कंपनी फॉर्म करणं प्रिफर करतात. तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट काय असते, तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट नेचर ऑफ बिझनेस. मी कुठल्या स्वरूपाचा व्यवसाय करतोय, लक्षात घ्या. आपण आज बिझनेस इंट्रोडक्शन घेतो आहोत. मुळात बिझनेस काय हेच मला कळायला पाहिजे. जर मला व्यवसाय काय हे कळायला पाहिजे, कुठलाही बिझनेसचा फॉर्म कशावर डिपेंड आहे हे कळायला पाहिजे, मग मी ठरवेन मला कुठले डॉक्युमेंट्स व्यवसाय सुरू करण्यासाठी लागतात. मग आपण अकाउंटिंग पार्ट कडे येणार. लक्षात घ्या, बेसिक अकाउंटिंग फंडामेंटल सगळ्या प्रकारच्या बिझनेससाठी ऑलमोस्ट सेम असतं. पुढे फॉर्म बदलला की 4 वेगळ्या एंट्री फक्त ऍड होतात, पण फंडामेंटल अकाउंटिंग मात्र कुठलाही फॉर्म असेल तरी बदलणार नाही. मुळात हाच फॉर्म का हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा फॅक्टर काय आहे, द स्केल ऑफ ऑपरेशन्स. द सेकंड फॅक्टर दॅट इफेक्ट्स द फॉर्म ऑफ ओनरशिप ऑफ ऑर्गनायझेशन इज स्केल ऑफ ऑपरेशन. किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, छोटा व्यवसाय, छोटं मार्केट, सोल प्रोप्रायटरशिप, मीडियम व्यवसाय, मीडियम मार्केट, पार्टनरशिप, LLP, आणि मोठा व्यवसाय, मोठं मार्केट म्हणजे कंपनी. ओके, छोटी ऍक्टिव्हिटी, सोल प्रोप्रायटरशिप. ओके, मॉडेस्ट, खूप मोठी नाही, खूप छोटी नाही, अशी ऍक्टिव्हिटी व्यवसायाची असेल तर पार्टनरशिप फर्म, LLP आर सुटेबल. आणि खूप मोठी ऍक्टिव्हिटी म्हणजे मला मोठा व्यवसाय अगदी वाढवायचा, पुण्याच्या बाहेर, अगदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन वाढवायचा, तर अशा प्रकारच्या मोठ्या ऍक्टिव्हिटीसाठी ऑलवेज सुटेबल काय असते, तर कंपनी सुटेबल असते, जिथे तुम्हाला एरिया लार्ज लागतो. ओके, सो कशावरती अवलंबून आहे, मार्केट स्मॉल आहे, मार्केट मीडियम आहे, मार्केट लार्ज आहे. देन डिग्री ऑफ कंट्रोल अँड मॅनेजमेंट. तुम्ही किती कंट्रोल करू शकता आहात. जर मला एकटीलाच व्यवसाय करायचा आहे तर मी एकटीच किती कंट्रोल करू शकणार आहे. खूप मोठा व्यवसाय माझ्या एकटीच्यानी होणार आहे का, तर अजिबात होत नाही. अनेक लोकांची गरज असते. सो मी आता सांगितलं जसे स्किल्स आहेत. ओके, सो जर माझा कंट्रोल मी एकटीच ठेवणार असेल तर माझ्यासाठी सुटेबल काय आहे, ऑलवेज इट इज सुटेबल फॉर मी, फॉर स्मॉल बिझनेस, मग प्रोप्रायटरशिप. जर मला मगाशी म्हटलं कंट्रोल मला चालणार आहे दुसऱ्याचा, मला वेगवेगळ्या लोकांचे
स्किल्स हवे आहेत, फंड्स हवे आहेत, माझं वर्क डिव्हिजन हवंय, असं मला हवंय, कंट्रोल एकापेक्षा जास्ती असं चालणार आहे, मी पार्टनरशिपला जाते. आणि जेव्हा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅनेजमेंटची आवश्यकता आहे, जिथे मॅनेजमेंट हे सेपरेट असतं ओनरशिप पासून, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात, म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, इतक्या मोठ्या स्केलची मॅनेजमेंटची आवश्यकता आहे, देन आय विल प्रिफर टू कंपनी. कॅपिटल ऑफकोर्स हा सगळ्यात आणखीन मोठा पार्ट, की जिथे मी थोडे फंड घेऊन माझा व्यवसाय सुरू करतेय. मी कशा सुरू करायला हवा तो? ऑफकोर्स मी प्रोप्रायटरशिप. जिथे मला एकाहून जास्ती फंड मिळणार आहेत, ऑब्वियस पार्टनरशिप. आणि खूप मोठ्या प्रमाणात फंड लागणार आहे, माझी बिझनेस ऍक्टिव्हिटीज तशी आहे. मला मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करायचा आहे, त्यासाठी लागणारा खर्च ऑफकोर्स खूप मोठा आहे, फंड्स खूप मोठे आहेत, आणि त्या प्रमाणात ते मला वेगवेगळ्या लोकांकडून गोळा करायचे आहेत. आय विल प्रिफर कंपनी. सो काय बघितलं तुम्ही, मला जर प्रोप्रायटरशिप म्हणून व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सगळ्यात पहिलं माझं नेचर ऑफ बिझनेस तसं असलं पाहिजे. सगळ्यात दुसरं माझं मार्केट तसं असलं पाहिजे. मी जर पार्लर केलं तर मला काही अगदी दिल्लीत जाऊन कुणाला पार्लर ऍक्टिव्हिटी द्यायची नाही, मी लोकली माझ्या एरियात देणार आहे. सो मार्केटची साईज तशीच आहे. तर ऍज अ सोल प्रोप्रायटरशिप हे मला सगळं सुटेबल आहे. माझं कॅपिटल तितकं नॉमिनल, जेवढं मला पार्लरसाठी लागणार आहे तितकंच मला कॅपिटल लागणार आहे. कंट्रोल माझ्या एकटीचाच असणार आहे आणि ते चालणार आहे. पार्लर मी छोटा ऍक्टिव्हिटी सुरू करते, तो ऑब्वियस कंट्रोल माझ्या एकटीचा असेल, आणखीन 4 लोकांचा कंट्रोल असण्याची तशी आवश्यकता नाहीये. सो इट इज सुटेबल फॉर मी. ओके, कॅपिटल रिक्वायरमेंट मी आत्ताच सांगितलं, त्यानुसार सुद्धा ती लिमिटेड असणार आहे. नाव रिस्क किती घेऊ शकणार आहात? मला पार्लर काढायचंय, तर माझी रिस्क किती असणार आहे ते पार्लर काढण्यात? सो मी एकटी जर मी रिस्क घेऊ शकत नाहीये, तर मी प्रिफर करू शकते की मला पार्टनरशिप मध्ये पार्लर काढायचंय. सो काय होईल? होणारं नुकसान दोघांचं, होणारं प्रॉफिट दोघांचा, परत वर्क डिव्हिजन दोघांची. सो हे मला ऍब्सोल्युटली ठरवायचे की माझी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी काय आहे, मी किती लायबिलिटी जनरेट करू शकते. लक्षात घ्या, जेव्हा मी सोल प्रोप्रायटरशिप म्हणून व्यवसाय करते आहे, तर जसं प्रॉफिट एन्जॉय मी एकटीच करणार आहे, तसं लॉसेस मला एकटीलाच बेअर करायचे. आणि त्या सोल प्रोप्रायटरशिप वरती जी काही लायबिलिटी अराईज होणार आहे, माझे लोन्स वगैरे जे देणी जी काही असतील, ती अल्टिमेट जबाबदारी माझी आहे. सो माझी लायबिलिटी घेण्याची कॅपॅसिटी आहे, माझी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे, त्यावरती आणखीन अवलंबून आहे की मी सोल प्रोप्रायटरशिप इज सुटेबल फॉर मी, और पार्टनरशिप मध्ये जास्ती मला कम्फर्ट आहे का कंपनी म्हणून कम्फर्ट आहे. लास्ट फॅक्टर जो आहे तो म्हणजे टॅक्स लायबिलिटी. नॉट ओनली टॅक्स लायबिलिटी, आपण ह्याला टॅक्स लायबिलिटी आणि कंप्लायन्सेस म्हणूयात. ओके, कंप्लायन्सेस जितकं म्हणजे सोल प्रोप्रायटरशिपसाठी खूप कमी कंप्लायन्सेस आहेत. हेच तुलनेत तुम्ही एलएलपी कडे गेला, कंप्लायन्सेस वाढले. तुम्ही कंपन्यांकडे गेला, कंपनी ऍक्ट लागू होतो, आणखीन कंप्लायन्सेस वाढले. ओके, तर ते खर्च करण्याची माझी कॅपॅसिटी किती आहे? ओके, मला ढीग वाटतंय की मला कंपनी, माझा व्यवसाय मला कंपनी फॉर्म करूनच करायचा आहे. सो टॅक्स जे प्रपोर्शन आहे, टॅक्स लायबिलिटी आहे, ती पण माझी वाढणार आहे अकॉर्डिंगली ऍज अ कंपनी म्हणून, आणि कंप्लायन्सेसही वाढणार आहे. मग तेवढा खर्च, तेवढी माझी ऍक्टिव्हिटी आहे का ते की ज्याच्यामध्ये मी कंप्लायन्सचा खर्च बेअर करू शकणार आहे? तेवढं माझ्याकडे कॅपिटल इंट्रोडक्शन आहे का, हेही मला बघणं गरजेचं आहे. सो हे 6 फॅक्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे की कशासाठी इम्पॉर्टंट आहेत, तर आपल्याला एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी. सो पहिले डोक्यात बिझनेस इंट्रोडक्शन मध्ये मी पहिला पार्ट जो शिकवलाय, तो काय शिकवला की बिझनेस मला चालू करायचा आहे, तर मी कुठल्या फॉर्म मध्ये चालू करू, आणि ते तुम्हाला विचार करण्यासाठी मी आता फॉर्म सांगितले: छोटा व्यवसाय, सोल प्रोप्रायटरशिप. कॅपिटल माझ्या कॅपिटल मध्ये भागणार आहे, सोल प्रोप्रायटरशिप. मी एकटी हा सगळा व्यवसाय करू शकते, सोल प्रोप्रायटरशिप. कळतंय? मला टॅक्स लायबिलिटी जास्ती नकोय, सोल प्रोप्रायटरशिप. मला कंप्लायन्सेस लिमिटेड हवेत, सोल प्रोप्रायटरशिप. पण मला अजून सोबत कुणीतरी चालणार आहे, ज्याच्यामुळे फंडही मिळणार आहे, मला स्किल्सही मिळणार आहेत, माझ्या वर्कची डिव्हिजनही होणार आहे. देन आय विल प्रिफर पार्टनरशिप और एलएलपी. मला ऑल ओव्हर इंडिया मार्केटिंग करायचंय, माझा प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया पोहोचला पाहिजे, मला फॅक्टरी टाकायची आहे, तेवढे लेबर, स्किल्स, फंड सगळंच लागणार आहे. आय विल प्रिफर कंपनी. ओके, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित कळालं असेल. नाव
जर मला व्यवसाय सुरू करायचा असेल महाराष्ट्रात, तरी मी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सांगते, मला व्यवसाय सुरू करायचा असेल तर मला लागणारे 2 डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत. लक्षात घ्या, आज व्यवसाय सुरू करायचा आहे. एक सोल प्रोप्रायटरशिप पासून मी तुम्हाला सुरुवात करते. एक सोल प्रोप्रायटरशिप म्हणून व्यवसाय सुरू करा, सगळ्यात प्रथम तुमच्याकडे काय पाहिजे? वरचे फॅक्टरचा ऑफकोर्स तुम्ही विचार केल्यानंतर, मी सगळ्या फॅक्टरचा विचार केलाय. मला छोटी माझी कन्सल्टन्सी टाकायची आहे, ज्याच्यासाठी मला कॅपिटल लिमिटेड लागणार आहे. मला 4 लोकांच्या स्किल्सची आवश्यकता नाहीये. आय कॅन डू माय सेल्फ. मी ते माझ्या हिशोबाने माझा व्यवसाय मी करू शकणार आहे. हा सगळा विचार माझा करून झालाय. नाव मी एक माझी कन्सल्टन्सी, टॅक्स कन्सल्टन्सी टाकू शकते. हा विचार झालाय, तेवढी फंड्स माझ्याकडे आहे हे मी तपासलंय आणि आता मला चालू करायचंय. सो गेलं चालू केलं असं नाही. मग मला काय हवं त्याच्यासाठी? तर मला शॉप ऍक्ट पाहिजे. शॉप ऍक्ट लायसन्स महाराष्ट्र शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 2017च्या अंडर. तर शॉप ऍक्ट लायसन्स ऑफकोर्स हे महाराष्ट्र शॉप ऍक्ट आहे. ह्याचा स्कोप महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. मराठीमध्ये ह्याला गुमस्ता म्हणतात. आणि मला शॉप काढायचं असेल, ऑफिस काढायचं असेल, मला रेस्टॉरंट टाकायचं असेल, मला त्याच्यानंतर थिएटरसाठी, ह्या सगळ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये शॉप ऍक्ट लायसन्स कंपल्सरी आहे. मराठीत त्याला गुमस्ता असं म्हणतात. शॉप ऍक्ट लायसन्स हे कंपल्सरी आहे महाराष्ट्रासाठी. ज्यांना शॉप काढायचंय, रेस्टॉरंट टाकायचं आहे, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे ऑफिस टाकायचं आहे, म्हणजे मला जर कन्सल्टन्सी टाकायची तर मला शॉप ऍक्ट पाहिजे. मी त्या ऑफिसमध्ये येते. ओके, थिएटरसाठी किंवा अदर एंटरटेनमेंट ज्या प्लेसेस आहेत तिथे शॉप ऍक्ट लायसन्स महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे. मराठीत त्याला गुमस्ता म्हणतात. नाव शॉप ऍक्ट लायसन्स किंवा शॉप ऍक्ट इंटिमेशन अशा 2 कॅटेगरी त्याच्यामध्ये असतात. जर मला प्रोप्रायटरशिप म्हणून काम करायचंय आणि माझ्याकडे फार एम्प्लॉई नसणार आहेत, म्हणजे माझ्याकडच्या एम्प्लॉईची संख्या जर 0 ते 9 मध्ये असेल, तर मला शॉप ऍक्ट इंटिमेशन करणं इतकं इनफ आहे, ज्याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम असते. जोपर्यंत माझी संख्या 9च्या वरती जाणार नाही, समजा लाईफ टाईम माझी एम्प्लॉईची संख्या 9च्या वरती नाही गेली, तर मला परत त्याच्यासाठी काही करायची गरज नाही. वन्स मी इंटिमेशन काढलं दॅट्स इट. ओके, तर आता मी इंटिमेशन काढलं आणि कालांतराने माझ्याकडची एम्प्लॉईची संख्या 9 पेक्षा जास्ती झाली, किंवा जर माझ्याकडे पहिल्यापासूनच एम्प्लॉईची संख्या 9 पेक्षा जास्ती असणार आहे, तर मी शॉप ऍक्ट लायसन्स काढायचंय. ओके, आणि त्या लायसन्सला काय करायला लागतं? तर तुम्हाला रिन्यू करायला लागतं. शॉप ऍक्ट लायसन्स काढायचं तर मला काय हवं? मला खूप सारे डॉक्युमेंट वेगवेगळ्या रजिस्ट्रेशनसाठी काय असतात तर खूप कॉमन असतात. जसं की आधार पाहिजे, पॅन नंबर पाहिजे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नेचर ऑफ बिझनेस, तुमचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे, त्याच्यानंतर ऑफकोर्स प्लेस ऑफ बिझनेसचं प्रूफ, मग लाईट बिल, रेंट अग्रीमेंट, जर तुम्ही कंपनी वगैरे म्हणत असाल तर मेमोरंडम, आर्टिकल्स. प्रोप्रायटरशिप साठी त्याची काही आवश्यकता नाही. पार्टनरशिप, एलएलपी साठी पार्टनरशिप डीड, एलएलपी अग्रीमेंट अँड ऑल हे ऍडिशनल डॉक्युमेंट लागतात. शॉपचा फोटो, बोर्ड जो आहे शॉपच्या, तो फोटो मात्र लागतो. बाकी सगळे बेसिक डॉक्युमेंट. एखादा आपण फॉर्म भरू त्याच्यासाठी कसे डॉक्युमेंट लागतात तसेच हे डॉक्युमेंट आहेत. आधार, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नेचर ऑफ बिझनेस आणि लाईट बिल, रेंट अग्रीमेंट. हे तुमचे कॉमन डॉक्युमेंट तुम्हाला, आणि शॉपचा फोटोग्राफ, हे कॉमन डॉक्युमेंट तुम्हाला शॉप ऍक्ट काढण्यासाठी आवश्यक असतात. आता शॉप ऍक्ट काढण्यासाठी ऑनलाईन आहे, तुम्ही ऑनलाईन हे शॉप ऍक्ट काढू शकता. त्यासाठी फॉर्म ए हा भरायला लागतो. आपले सरकार साईटचं कुठे जाऊन काढू शकता? आपले सरकार. लक्षात घ्या, त्याच्यावरती तुम्हाला रजिस्टर करावं लागतं. ज्या व्यक्तीचं शॉप ऍक्ट काढायचं आहे त्या व्यक्तीच्या नावानेच तिथं रजिस्टर करायचं. आपल्या नावाने रजिस्टर करून दुसऱ्यांच्या नावाचे शॉप ऍक्ट काढता येणार नाही. सो आपले सरकार या साईटवर जाऊन तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने शॉप ऍक्ट काढायचं त्याच्या अंडर तुम्हाला त्याला रजिस्टर करायचंय. फॉर्म नंबर ए भरायचा आहे. बी फॉर्म हे सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी आहे, पण ते सर्टिफिकेट साठी आहे, इंटिमेशन साठी नाही. आपल्या सरकारवरती तुम्ही फॉर्म ए रजिस्ट्रेशन साठी वापरताय. फॉर्म एफ हा इंटिमेशन साठी असतो. फॉर्म एफ इंटिमेशन साठीचा फॉर्म कुठला आहे? फॉर्म एफ. हे कशासाठी आहे? शॉप ऍक्ट इंटिमेशन. जिथे तुमची संख्या किती आहे? 0 to 9 एम्प्लॉई साठी आहे. फॉर्म ए शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट साठी आहे, ज्याच्यासाठी तुमची एम्प्लॉईची संख्या 9 पेक्षा जास्ती पाहिजे. ओके,
आणि ज्यांची संख्या 9 पेक्षा जास्ती आहे त्यांना ते रिन्यू करायला लागतं. ऑप्शन असतो तुम्हाला 1 इयर किंवा 3 इयरच्या अप्रोप्रिएट फी भरून तुम्ही रिन्यू करू शकता. आणि काही चेंजेस करायचे असतील तर फॉर्म ई तुम्हाला भरायचा असतो. रिन्युअल 15 दिवसात तुम्ही तुमचं लायसन्स संपल्यानंतर रिन्यू करा. 1 इयर 3 इयरची व्हॅलिडिटी असते. तुम्ही 3 इयरचं घेतलं असेल तर 3 वर्ष संपल्यावर 15 दिवसात, तुम्ही 1 इयरचं घेतलं असाल तर 1 इयर संपलं की 15 दिवसात. हे झालं शॉप ऍक्ट. दुसरं आणि महत्वाचं रजिस्ट्रेशन आत्ता लागतं. ते काय लागतं? ते म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन. ही उद्यमची साईट आहे. ओके, MSME उद्यमची साईट आहे. तर हे कुणासाठी आहे? तर मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइज, लार्ज साठी नाही, छोट्या प्रकार स्वरूपाच्या व्यवसायांसाठी हे रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे. आता हे उद्यम रजिस्ट्रेशन आजकाल जर तुम्ही व्यवसाय सुरू करायचा आहे आणि बँकेत जाऊन करंट अकाउंट आपल्याला काढावं लागतं. आपण व्यवसाय सुरू करतोय म्हणजे मी पहिलं शॉप ऍक्ट घेणार. पूर्वी शॉप ऍक्ट काढून करंट अकाउंट काढता येत होतं. ऍज अ प्रोप्रायटर मी शॉप ऍक्ट काढलं की करंट अकाउंट काढू शकत होते. आता बँकांमध्ये शॉप ऍक्ट, उद्यम आणि करंट अकाउंट मग काढता येतं. सो आपण शॉप ऍक्ट बघितलं. आता मला दुसरं रजिस्ट्रेशन महत्वाचं काय आहे? तर मला करंट अकाउंट काढायचंय. सो करंट अकाउंटसाठी दुसरं रजिस्ट्रेशन लागणार काय? तर मला उद्यमचं सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे. आणि हे उद्यम सर्टिफिकेट कुणासाठी आहे? तर मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस साठी आहे. आता हे MSMEचं रजिस्ट्रेशन का आहे? त्यांच्यासाठी का काढलंय? तर आपल्याला गव्हर्नमेंट कडून मिळणारे वेगवेगळे बेनिफिट घेण्यासाठी हे MSMEचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. The government introduced the MSME registration, also known as Udyam registration, in 2006 for small medium scale businesses in India. It is not mandatory. तसं तर मॅन्डेटरी नाहीये, पण आता बऱ्यापैकी बँका करंट अकाउंट काढायचं असेल तर तुम्हाला शॉप ऍक्ट आणि उद्यम मागतात आणि मग करंट अकाउंट निघतं. हे लक्षात ठेवा. ओके, बट इट इज बेनिफिशियल, हे महत्वाचं आहे. बट इट इज बेनिफिशियल टू गेट one's business registered under this because it provides a lot of benefits in terms of taxation, setting up a business, credits. आता हे मला बेनिफिट वेगळे, लोन मिळतात तुम्हाला गव्हर्नमेंटचे, कमी व्याज दरावरती, लाईट बिलामध्ये सूट मिळते. MSME रजिस्ट्रेशन असेल तर गव्हर्नमेंट खूप टेंडर मध्ये सूट मिळते तुम्हाला. त्याच्यानंतर वेगवेगळे तुम्हाला ग्रांट्स मिळतात. MSMEचं रजिस्ट्रेशन असेल, इव्हन MSMEचा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडे जर MSMEचं रजिस्ट्रेशन असेल आणि डेटर्स कडनं जर पैसे रिकवर होत नसेल तर MSMEच्या अंडर ही सुविधा आहे की तुम्ही डेटर्स, MSME आपल्याला केस, त्यांच्याकडे आपण केस फाईल करू शकतो आणि डेटर कडनं रिकव्हरी सुद्धा करू शकतो. अर्थात तुमची जो काही व्यवहार केलाय ती पूर्ण प्रोसिजर व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे ऑर्डर देण्यापासून ते त्याच्याकडे ऑर्डर दिली, त्याला मटेरियल पोचल्याची पावती, त्याला बिल रेज वेळेत केल्याची पावती, सगळे डॉक्युमेंट तुमचं त्या व्यवहाराशी रिलेटेड ते डॉक्युमेंटेशन अगदी प्रॉपर असलं पाहिजे. इथे सुद्धा तुम्हाला अगदी MSMEचा उपयोग होतो. वेगवेगळ्या टेंडर फीज मध्ये सवलत मिळते गव्हर्नमेंटच्या ज्या असतात त्या. त्याच्यानंतर मी आता सांगितलं तसं गव्हर्नमेंटचे कमी पर्सेंटेज वरती लोन अप्रूव्ह होतात. तुमचं थोडक्यात व्यवसाय वाढण्याच्या दृष्टिकोनातून जी गरज आहे त्या गरजेमध्ये MSME रजिस्ट्रेशन तुम्हाला खूप महत्वाचं आणि मदतीचे ठरतं. आता MSMEचं रजिस्ट्रेशन हे उद्यमच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही करू शकता, जे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, MSMEचं रजिस्ट्रेशन तुम्ही कुठे करू शकता? मगाशी मी सांगितलं शॉप ऍक्ट तुम्ही आपल्या सरकारवर रजिस्टर करू शकता. आपल्या सरकारवर जाऊन ज्याचं शॉप ऍक्ट काढायचंय त्याच्या नावाने तुम्ही रजिस्टर करा आणि तुम्ही तो शॉप ऍक्टचा फॉर्म भरून द्या, डॉक्युमेंट अटॅच करून. अतिशय सोपा आहे. फॉर्म आहे, लक्षात घ्या. कुठलाही फॉर्म भरावा तसा हा आपण फॉर्म भरतो. इथे सुद्धा तुम्हाला कुठलाही फॉर्म भरावा तसा आपल्याला फॉर्म भरायचा आहे. उद्यम रजिस्ट्रेशन हे आधार बेस्ड रजिस्ट्रेशन आहे. उद्यमच्या साईटवर गेलात की तुम्हाला आधी आधार नंबर टाकावा लागतो आणि आधार OTP येतो. म्हणजे जर उद्यम रजिस्ट्रेशन करायचं असेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आधार हा मोबाईल नंबरला लिंक असला पाहिजे, कारण का त्याच मोबाईल नंबरवरती OTP येतो. आता तुम्ही म्हणा कंपनीच्या केसमध्ये, LLPच्या केसमध्ये कसं टाकणार? प्रोप्रायटरचं ठीक आहे, प्रोप्रायटर स्वतःचा आधार टाकेल, त्याला OTP येईल आणि पुढे रजिस्ट्रेशन करता येईल. तर पार्टनरशिपच्या केसमध्ये एका पार्टनरचं, कंपनीच्या केसमध्ये एखाद्या डायरेक्टरचं. पण आधाराशिवाय उद्यमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. सो उद्यम रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आधार टाकला पाहिजे आणि त्या आधारवरती OTP येतो, कारण का हे रजिस्ट्रेशन आधार बेस आहे. तो OTP टाकला की दुसरी स्टेप असते पॅन व्हेरिफिकेशन. म्हणजे उद्यमसाठी सगळ्यात महत्वाची 2 डॉक्युमेंट लागतात, ते म्हणजे आधार आणि पॅन. ओके,
आधार टाकलं की पॅन व्हेरिफिकेशन मात्र प्रोप्रायटरच्या केसमध्ये प्रोप्रायटरचं, कंपनी LLP पार्टनरशिप त्यांच्या केसमध्ये कंपनी LLP पार्टनरचं. ही तुमची महत्वाची स्टेप करून झाली की पुढे फॉर्म भरायचा आहे, ज्याच्यामध्ये कंपनीचं नाव काय, कंपनीचा पत्ता काय. डॉक्युमेंट कुठलेही जोडावे लागत नाहीत. ओके, डॉक्युमेंट कुठलेही जोडावे लागत नाही. एम्प्लॉई किती आहेत, बँकेचे डिटेल्स टाका, अशी इन्फॉर्मेशन भरावी लागते त्याच्यामध्ये. ओके, सो की पॉइंट्स काय, मला उद्यमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कुठलीही फी आकारली जाणार नाही, कुठलंही फिजिकल डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे नाहीयेत, तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन भरत जायची आहे. आणि काही डेटा तुम्ही पॅन आणि आधार सगळं जीएसटीशी लिंक, जीएसटी म्हणा की इन्कम टॅक्सशी लिंक असल्यामुळे तुम्हाला ते विचारतो तुम्ही ITR फाईल केलाय का. जर तुम्ही पॅन नंबर टाकलात तर त्याचं उत्तर त्यांनी स्वतःहून घेतलेलं असतं, त्यांनी ऑटो पॉप्युलेट केलेलं असतं. किंवा मागच्या वर्षीच्या असेटची क्लोजिंग व्हॅल्यू किती होती. जर ITR आधी फाईल करत असाल तर ही सगळी इन्फॉर्मेशन उद्यम करताना त्यांना इन्कम टॅक्सच्या साईटकडनं मिळते. म्हणजे अर्ध काम तुमचं होतं. जर तुम्ही नव्याने उद्यम रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्ही तिथे ITR वगैरे फाईलला नो येणार ऑफकोर्स, कारण का भरून काहीच येणार नाही. ओके, आय होप तुम्हाला कळत. सो हे फिजिकल डॉक्युमेंटची तुम्हाला गरज नाहीये, ऑटोमॅटिक डेटा रिट्रॅव्हल आहे, हे तुमचे की पॉइंट आहेत. ओके, सो मी आता काय सांगितलं, उद्यम रजिस्ट्रेशन करायचं असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय लागणार आहे. सो उद्यम रजिस्ट्रेशनला आधार लागणार आहे. आधार नंबर टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा जो लिंक आहे आधारला. म्हणजे आजकाल एक महत्वाचं झालंय की जिकडे तिकडे तुमचा आधारला तुमचा मोबाईल नंबर काय असायला पाहिजे, लिंक असायला पाहिजे. नसेल तर तो करून घेतलाच पाहिजे. नंबर बदलला तर तोही तुम्ही वेळेत बदलला पाहिजे. पॅन कार्ड तुम्हाला प्रोप्रायटरच्या केसमध्ये प्रोप्रायटरच येईल आणि इतरांच्या केसमध्ये फर्म, कंपनी त्यांचं येईल. जीएसटी नंबर आधीच काढला असेल तर इफ ऍप्लिकेबल, नसेल काढला, नवीनच सुरुवात करते, आताशी मी शॉप ऍक्ट उद्यमनी सुरुवात करते तर तो देण्याची आवश्यकता नाहीये. प्रोसेस सगळी फ्री आहे, प्रोसेस ही ऑनलाईन आहे, सेल्फ डिक्लेअर्ड आहे. जी इन्फॉर्मेशन टाकायची ती आपल्यालाच टाकायची आहे. कुठलेही फिजिकल डॉक्युमेंट अपलोड करायचे नाहीयेत. तुम्हाला बिझनेसचा ऍड्रेस टाकायचा आहे, बँक अकाउंटचे डिटेल्स टाकायचे आहेत, IFSC नंबर वगैरे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इंट्रोडक्शन किती केलं ते टाकायचंय, एम्प्लॉई तुमच्याकडे किती आहेत ते टाकायचंय, तुमचा टर्नओव्हर किती झाला आहे ते टाकायचंय, एम्प्लॉईज कुणी आहेत का त्याचा आकडा टाकायचा, नावं नाही टाकायची, एम्प्लॉईची संख्या किती आहे तुमच्याकडे ते टाकायचंय. इसेन्शियल्स आधार नंबर, पॅन नंबर, जीएसटी ऍप्लिकेबल असेल तर, मोबाईल नंबर महत्वाचा आहे, तो आधारला लिंक आहे. बिझनेसचं नाव, तुमचं प्लांट कुठला आहे, प्लांटचं नाव, ऑर्गनायझेशनचं नाव, प्लांटचा ऍड्रेस, ऑफिसचा ऍड्रेस. देन बिझनेस ऍक्टिव्हिटी, नेचर ऑफ बिझनेस शॉप ऍक्टला पण लागतं, इथेही लागतं. ती बिझनेस ऍक्टिव्हिटी तुम्हाला चूज करायची, तुम्ही जो काही व्यवसाय सुरू करताय त्यानुसार. बँकेचे डिटेल विथ IFSC. जर तुमचं करंट अकाउंट अजून काढलं गेलं नसेल, प्रोप्रायटर जर उद्यम आधार पहिलं काढणार असेल तर त्याने त्याच्या सेव्हिंगचे डिटेल्स टाकले तरी चालू शकतात. त्याच्यानंतर फायनान्शियल डेटा, तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लांट अँड मशिनरी मधली वगैरे ती तुम्हाला टाकायची आहे. जर तुमचं ऑलरेडी रजिस्टर असेल तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्कम टॅक्सच्या साईटवरनं ऑटो पॉप्युलेट होईल. जर तुम्ही नव्याने व्यवसाय सुरू करताय तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला स्वतःहून टाकायची की तुम्ही आधी इन्व्हेस्टमेंट काही केली आहे का. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालंय. सो मी काय सांगितलं, मला व्यवसाय सुरू करायचा आहे, ऍज अ प्रोप्रायटर सुरू करायचा असेल तर माझी नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी काय हे सगळं मला बघायचंय. त्यानुसार मला ठरवायचंय की कुठला व्यवसाय, कुठलाही व्यवसाय सुरू करताना 2 महत्वाचे डॉक्युमेंट जे मला लागणार आहेत ते म्हणजे शॉप ऍक्ट आणि दुसरं म्हणजे उद्यम. आता तुम्हाला मी साधारणतः शॉप ऍक्टचा फॉर्म कसा असतो हा तुम्हाला दाखवते. हे वन ऑफ द फॉर्म F आहे, शॉप ऍक्टचे इंटिमेशन आहे, कारण का एम्प्लॉईची संख्या कशी आहे, 0 to 9 मधली आहे. सो हा ऍप्लिकेशन आयडी आहे जे आपण ऍप्लिकेशन केल्यानंतर येतो. त्याच्यानंतर व्यवसायाचं नाव येतं, नवीन न्यू रजिस्ट्रेशन करतोय ते आपलं लिहून येतं, व्यवसायाचा पत्ता येतो आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, व्यवसाय कधीपासून तुम्ही सुरू करत आहात, व्यवसायाची ऍक्टिव्हिटी काय आहे, प्रायव्हेट तुमची आस्थापना कशी आहे, प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे, गव्हर्नमेंट आहे, कशी आहे ती, तुमच्याकडे एम्प्लॉईची संख्या किती असणार आहे काम करणाऱ्या, जी 5च आहे म्हणजे 9च्या आत आहे, मालकाचं नाव काय आहे, मालकाचा पत्ता काय आहे, रेसिडेन्शियल ऍड्रेस मालकाचा काय आहे, प्रोप्रायटरशिप मधला व्यवसाय आहे, तुम्ही किती वर्ष राहत आहात, मालकाचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर,
त्याच्यानंतर तुमचं शॉपिंग ऍक्टिव्हिटी आहे, काय आहे, कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे ती टाकायची आहे. तुमची मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी कॅटेगरी काय आहे त्याची, तुम्ही सेलफोन आहे का भाड्याने घेतली, रेंटल असेल तर रेंटल टाकायचं आहे. ओके. घरातलं कुणी मेंबर तुमच्याकडे काम करत असेल तर टाकायचंय, नसेल करत तर नाही टाकायचंय. हे सेल्फ डिक्लेरेशन आपल्या सरकारच्या शॉप ऍक्ट जेव्हा तुम्ही रजिस्टर कराल तेव्हा तिथे असतंच. ते तुम्हाला फक्त डाउनलोड करून तिथे अशी साईन त्यांची पेस्ट करायची आहे, त्यांच्याकडनं घेऊन ते सही लागते. ह्याच्यासोबत डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले आहे. ऍड्रेस प्रूफ तुम्हाला अपलोड करायला लागतं, सही अपलोड करायला लागते, दुकानाचा फोटो अपलोड करायला लागतो. हे महत्व पॅन वगैरे म्हणजे आयडी प्रूफ एक तुम्हाला अपलोड करायला लागतं. एवढे 3-4 डॉक्युमेंटच अपलोड करायला लागतात आणि हा फॉर्म तुम्हाला भरायला लागतो. वन्स तुम्ही हा एक फॉर्म भरला की तुम्हाला या प्रकारे सूचना दिल्याची पावती म्हणजे इंटिमेट केल्याची पावती तुम्हाला मिळते. या प्रकारे हिची लाईफ टाइम व्हॅलिडिटी आहे. ही एकदा मिळाली की जोपर्यंत संख्या 9 पेक्षा जास्त होणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही करायचं नाहीये. मात्र शॉप ऍक्ट लायसन्स काढलं तर मात्र शॉप ऍक्ट लायसन्सची पावती मिळेल जी तुम्हाला रिन्यू करायची आहे. त्याच प्रकारे हे उद्यमचं रजिस्ट्रेशन आहे. वन्स यू रजिस्टर टू उद्यम तुम्हाला हा नंबर मिळतो. ओके. तुमचं एंटरप्राइजेसचं मायक्रो तुम्ही जे काही तुम्ही लिहून देता त्यानुसार ते ठरवतात की तुमचं एंटरप्राइजेसचं रजिस्ट्रेशन काय. ही मायक्रो रजिस्ट्रेशन आहे, ही मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी आहे, त्यांचं नाव आलंय, त्यांचा पत्ता आलेला आहे. ओके. नाव पत्ता कधीपासून सुरू केलंय ते आपण शॉप ऍक्टलाही टाकलंय, तुम्हाला उद्यमलाही टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमची ऍक्टिव्हिटी एनआयसी कोड टाकणं, नॅशनल इंडस्ट्री कोड तिथे क्लिक करायला येतं तुम्हाला, तिथनं तुमची ऍक्टिव्हिटी क्लिक करायची शोधून आणि ती क्लिक करून तुम्ही तिथे टाकायचं जिथं मशिनरी टाकलेली आहे मॅन्युफॅक्चरिंगची. उद्यम रजिस्ट्रेशन कुठल्या तारखेला केलंय ते दिलेलं असतं. असं तुम्हाला एक प्रकारे उद्यमचं रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट मिळतं. त्याच्या पुढे उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळाल्यावरती तुम्हाला बँकेत जायचंय, तुमचं करंट अकाउंट ओपन करायचंय, दॅट्स इट. आणि तुमच्या बिझनेस ऍक्टिव्हिटीला सुरुवात करायची आहे. ओके. आता आपली आज काय झाली आहे, आपली बिझनेस ऍक्टिव्हिटी सुरू करून झालीये. वेगवेगळे फॅक्टर्स बघून मी ठरवलंय की मला कुठल्या स्वरूपाचा व्यवसाय करायचा, फॅक्टर्स वरती अवलंबून. बिझनेसचे फॉर्म कशावर अवलंबून आहेत, फॅक्टर्सवर. सगळ्या फॅक्टर्सचा अभ्यास करून मी ठरवलंय की मला प्रोप्रायटरशिप व्यवसाय चालू करायचा आहे किंवा कुठलाही पार्टनरशिप करायचं हे मी ठरवते. त्यानंतर मला महत्वाचं रजिस्ट्रेशनसाठी काय लागणार आहे, उद्यम, शॉप ऍक्ट हे महत्वाचे डॉक्युमेंट्स आणि करंट अकाउंट. अर्थात मला फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर मला फूड लायसन्स लागतं काढायला. त्याच्यानंतर मला जर मेडिकल स्टोअर ओपन करायचंय तर मला ड्रग लायसन्स लागेल. रिस्पेक्टिव्ह रजिस्ट्रेशन वेगवेगळे त्या व्यवसायाला लागणार आहेत. पण कमीत कमी रजिस्ट्रेशन मला असे स्पेसिफिक रजिस्ट्रेशन जर घ्यायचे नसतील तर कमीत कमी रजिस्ट्रेशन मला काय काय लागणार आहेत, तर शॉप ऍक्ट आणि उद्यम रजिस्ट्रेशन आणि तिसरं म्हणजे करंट अकाउंट. ह्या 3 गोष्टी झाल्या की मी माझा व्यवसाय सुरू करू शकते. पार्टनरशिप मध्ये गेले तर आधी मला पार्टनरशिप डीड फॉर्म केले पाहिजे, मग मी ह्या 3 गोष्टी काढेन. मी एलएलपीत गेले तर एलएलपी डीड माझं झालं म्हणजे एलएलपीचं इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट मिळाल्यावर मी हे पुढे काढेन. शॉप ऍक्ट, उद्यम हे काढायलाच लागले वेगवेगळ्या नेचरच्या फॉर्मसाठी. कंपनी मला इन्कॉर्पोरेट झाली की मला माझा व्यवसाय सुरू करता येतो. सो तुर्तास शॉप ऍक्ट, उद्यम आणि माझं करंट अकाउंट. आय होप तुम्हाला इथपर्यंत आज कळलं असेल. आता मी व्यवसाय सुरू केलाय. उद्या आपण बघणार आहोत आता अकाउंटिंग. व्यवसाय सुरू केला की व्यवसायाचा पाया डे 1 पासून अगदी शॉप ऍक्ट आणि उद्यम काढायला सुद्धा मला पैसे द्यावे लागतात. जे मी व्यवसायासाठी खर्च करत असेल तर व्यवसाय सुरू करणं ठीक आहे, पण व्यवसाय जर मला यशस्वी करायचा असेल तर मला व्यवसायाचं अकाउंटिंग अगदी डे 1 पासून कसं मेंटेन करायचं आणि त्याचा इम्पॉर्टन्स कळला पाहिजे. मला कुठल्याही क्षणी मला माझी फायनान्शियल पोझिशन ही स्पेसिफिकली माहिती पाहिजे की जेणेकरून मला वेळीच मी लोन किती करते आहे, मला प्रॉफिट किती होतो आहे, कुठले महिने असेल की जिथे मला कॅश फ्लो चांगला आहे, कुठले महिने असेल की जिथे मला कॅश फ्लो कमी पडतोय. मी फंड, मग कॅश फ्लो असताना मी फंड कुठे डिपॉझिट केले पाहिजेत, जेव्हा कॅश फ्लो कमी असतो तेव्हा ते कसे युटिलाइज केले पाहिजे, जेव्हा कॅश फ्लो कमी असेल तेव्हा मी ऍक्टिव्हिटी काही वेगळं काही ऍक्टिव्हिटी करू शकते का, हे मला डे 1 पासून माझं जर लक्ष असेल तर डेफिनेटली मला फायदा काय आहे, माझा व्यवसाय चांगला प्रॉफिटेबल. व्यवसायाचं उद्दिष्टच आहे की मला प्रॉफिट कमवायचं आणि तो प्रॉफिटेबल कमवण्यासाठी जसं हे व्यवसाय
सुरू करणं, व्यवस्थित ठरवून व्यवसाय सुरू करणं महत्वाचं आहे. तिथून पुढचा माझा बॅकबोन जो व्यवसाय सुरू करताना अगदी डे वन पासून सुरू होतो. मी काय सांगितलं, मला शॉप ऍक्ट आणि उद्यम काढायचं म्हणलं तरी पैसे लागतात. सो डे वन पासून जो सुरू होतो तो म्हणजे माझं फायनान्स. सो आजचं आपण बघितलंय बिझनेसचे इंट्रोडक्शन. उद्या आपण घेऊन येणार आहोत अकाउंटिंग इंट्रोडक्शन. आणि अकाउंटिंग इंट्रोडक्शन मग तुम्ही एंट्री वाईज कसं करायचं हे आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. आणि देन आपण व्यवसाय वाढला की जीएसटी. सो जीएसटी काही व्यवसायाच्या केसमध्ये जीएसटी तुम्हाला अगदी डे वन पासून काढायला लागतो, कारण का तशी गरजच असते. जीएसटी नंबर असल्याशिवाय समोरचा व्यक्ती आपल्याला विकायलाच तयार नसतो. सो जीएसटीचा इम्पॉर्टन्स आणि जीएसटी अगदी रिटर्न फाईल करण्यापर्यंत किंवा कॅल्क्युलेशन करण्यापर्यंत आपण अकाउंटिंग करण्यापासून तिथपर्यंत कसं जाणार आहोत हे पुढच्या रोजच्या येणाऱ्या सेशन्स मध्ये आपण बघणार आहोत. आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळलं असेल. जे काही मी आता तुम्हाला सांगितलं, जे आपण फॅक्टर्स बघितलेत. सो आजच्यासाठी आपण थांबूयात. उद्या आपण येऊयात परत नवीन टॉपिक घेऊन. थँक्स अ लॉट. तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये तुमचे ओपिनियन तुम्ही देऊ शकता. तुम्हाला आवडलंय का सांगू शकता. आणि उद्या परत सगळे आपण जॉईन होणार आहोत, राईट? चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता किंवा कुणाला बोलायचं असेल तर हँड रेज करू शकता तुम्ही. सगळ्यांना कळालंय इथपर्यंत? हॅव यू एन्जॉयड? थँक्यू व्हेरी मच. आणखी उद्यापासून इंटरेस्टिंग होईल, कारण का आता आपण बिझनेस बघितला, बिझनेसला समजून घेतलं की अकाउंटिंग चांगलं समजतं. लक्षात घ्या. सो पहिला आपण सेशन मुद्दामून अकाउंटिंग पासून सुरू न करता बिझनेस पासून केलाय. उद्यापासून अकाउंटिंग.